श्री गुरुदेव मी आलते बघा घास तोडायला आणि घासाच्या एका चिपाडाला मला एक खोपा दिसला. मला काय वाटलं ते अंडी अगर पिल्ले असतील, पण तसं काही नव्हतं बघा. आणि परत नव्हते त्याला बघणार, पण म्हटलं जा बघावं, जर का आपण चिपाड तोडताना काही पडलं तर उगाच कसं नसलेलं पाप व्हायचं म्हणून बघितलं, पण त्याच्यात काहीच नव्हतं. आणि इकडे JCB आलेली होती बघा खत भरण्यासाठी, कारण गोट्यावर इतकं खत साचलेलं आहे ना. बाकी ही गाईच्या पाठीमागचं शेण पण ओढता येईना गेलं आहे आणि पाऊस पण थांबलेला होता आणि पेरूच्या बागेत पण शेणखत टाकायचं होतं, म्हणून असं शेणखत भरायला चाललेलं होतं. एकच ट्रॅक्टर आहे आमचंच आहे तेवढं, दुसऱ्याचे बघितलं पण दुसऱ्यांचे काही ट्रॅक्टर भेटले नाहीत खेपासाठी. परत मग एकाच ट्रॅक्टरनं चालू आहे आता. तर एका ट्रॅक्टरला जरा उशीरच लागणार आहे, कारण फुलाशी खेपा म्हणजे टेलर भरलेले असते, त्याच्यामुळे हळूहळू जाऊ द्यावं लागतं. आणि रस्ता एकदम खराब आहे, 15 मिनटं लागतं खाल्लाकडल्या रानात जायला. आणि इकडं मग संध्याकाळचं माझं धूपदीप चालू आहे बघा. आज संध्याकाळचं ना साधना करून घ्यायची होती, कानमंत्र करायचा होता. आता बाकी साधना काय बिना हेडफोनच्या होत्यात, पण कानमंत्र करताना हा हेडफोन लागतो. मग बाकी साधना आरती ती वगैरे सगळं झालेलं होतं. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी लागलेली होती. संध्याकाळी आज पाणीपुरी आणलेली होती, म्हणजे आणली नव्हती, घरी बनवली होती. तिखट पाणी, गोड पाणी ती घरी बनवलं होतं आणि खूप छान झालं होतं. पाणीपुरी पण खूप छान झाली होती आणि वरण भात नंतर जेवणात केला होता. तर असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. तर मग कसा वाटला तो नक्की सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. चला बाय, श्री गुरुदेव सर्वांना.